तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आहे बैलपोळा। सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर बैलपोळा म्हणजे श्रावणी बैलपोळा असतो आणि भाद्रपद बैलपोळा असतो। तर आमच्याकडे भाद्रपद महिन्याच्या अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो। पण तो कशा पद्धतीने साजरा केला जातो किंवा गावात कशा पद्धतीने साजरा केला जातो तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर म्हटलं सगळ्यात आधी काय करूयात, आपल्या घरात जी बैल आहे ना त्यांची मस्तपैकी पूजा करून घेऊयात। आता मागच्या वर्षीची बैल होती त्यामुळे या वर्षी काही नवीन घेतली नाही, त्याच्यामुळे त्यांना मस्तपैकी धुवून पुसून घेतलं आणि त्यांची छानपैकी शहराला पूजा करायला लावली। मस्तपैकी तिने हळदी कुंकू फुलं वाहून अगरबत्ती ओवाळून दिवा लावून छानपैकी पूजा केली। तर सायंकाळचे 4-5 वाजले की होते बैलपोळ्याला सुरुवात। सगळे काय करतात, मस्तपैकी आपल्या बैलांना छानपैकी रिबीन लावून हार घालून मस्त असे छान सजवतात सगळे। तर ही बैल होती आऊंची। आऊ मला म्हणत होते तू धर, पण म्हटलं जाऊ दे, आपल्याला काही डेअरिंग व्हायची नाही, त्यापेक्षा मी आपलं जे सोपं काम आहे माझं व्हिडिओ काढायचं तेच करते। मी काय केलं, व्हिडिओ काढला, मग मस्तपैकी सगळे बैलाच्या मागमाग होते। मग काय केलं, श्लोकनी मस्तपैकी फटाक्यांची माळ वाजवली। तर आता सगळ्या गावांमध्ये थोडीफार वेगवेगळी पद्धत असू शकते, पण आमच्या इकडे काय करतात, खालच्या आईला बैल सजून धजून आणतात आणि ती वरच्या आईला नेतात। आता मी व्हिडिओ काढताना दिसले, आता युट्यूबवर येणार म्हणून वधून भाऊ पण मस्तपैकी चापकाचे फटके मारून ऍक्टिंग करत होते। आता सगळ्यांची जरी बैल सजवण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने आपली बैल खूप छान सजवली होती। सोन्या तर आता गावातल्या मोठ्या माणसांसोबतच गावातली चिल्ली पिल्लींचा पण सहभाग खूप चांगला होता। शिव माग हो बरं का तू शिव। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की सगळ्यांनी आपापली पद्धतीने आपापली बैल मस्तपैकी छान सजवली होती। पण आता सगळ्यांच्या बैलांचा व्हिडिओ काढणं काही पॉसिबल नव्हतं, कारण कधी बैल सुटतील, कारण की काही बैल थोडेसे आगावाट होते, त्याच्यामुळे थोडंसं बाजूला जाऊन मग व्हिडिओ काढत होते आणि त्यात मोबाईलची पण चार्जिंग थोडीशी कमी जास्त होत होती, त्याच्यामुळे जेवढा शक्य आहे तेवढा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केलाय। पण आता मध्येच झाली मोठी तारांबळ बघा। आता तुम्हाला तेच म्हटलं होतं की बैल कधी सुटतील सांगता येत नाही, तर इथं बायका उभ्या होत्या आणि बैल तिकडं पळून गेला, त्याच्यामुळे सगळी आतमध्ये पटापटा घरामध्ये पळून गेली आणि शरा पण बैलाला घाबरत होती, त्याच्यामुळे तिचं येणं जाणं चालूच होतं। आता बऱ्यापैकी बैलांना घुंगरं पण सगळ्यांनी घातलेली, त्यामुळे त्यांचा एकदम असा मस्त आवाज येत होता। तर मंडळी थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आमच्याकडे बैलपोळा कसा साजरा करतात। तर तुम्ही पण नक्की कॉमेंट करून सांगा की तुमच्याकडे बैलपोळा कशा पद्धतीने तुम्ही साजरा करता। तर मंडळी तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। परत भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये।